नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण या व्हिडिओमध्ये सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम हा पॉईंट पाहणार आहोत. म्हणजेच इम्युन सिस्टीममध्ये असणाऱ्या सेल्स हा व्हेरी शॉर्ट क्वेश्चन, 1 मार्कसाठी येणारा क्वेश्चन आहे. त्यामध्ये इट कन्सिस्ट 2 मेन टाइप्स ऑफ सेल्स सच ॲज फर्स्ट टाइप स्मॉल ए लिम्फोसाइट्स, सेकंड टाइप स्मॉल बी अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स. कशात येते हे? तर इम्युन सिस्टीमच्या सेल्स बघतोय आपण. सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम बोर्डाला व्हेरी शॉर्ट क्वेश्चन विचारलं जातं 1 मार्कला. मग त्यामध्ये इट कन्सिस्ट 2 मेन टाइप्स ऑफ सेल्स सच ॲज फर्स्ट स्मॉल ए लिम्फोसाइट्स आणि सेकंड स्मॉल बी अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स. मग त्यामध्ये आता फर्स्ट स्मॉल ए लिम्फोसाइट्स, मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द प्रायमरी अँड सेकंडरी इम्यून रेस्पॉन्सेस आर कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ 2 स्पेशल टाइप्स ऑफ लिम्फोसाइट्स प्रेझेंट इन आवर ब्लड. आपल्या ब्लडमध्ये 2 स्पेशल टाईपच्या लिम्फोसाइट्स प्रेझेंट असतात आणि त्यांचं काम काय असतं तर प्रायमरी अँड सेकंडरी इम्यून रेस्पॉन्सेस कॅरिड. म्हणजेच जे प्राथमिक स्वरूपाचे आणि जे द्वितीय स्वरूपाचे जे प्रायमरी आणि सेकंडरी इम्युन रेस्पॉन्स जे असतात ते कॅरिड केले जातात. ते कोण करत असतं तर आपल्या ब्लडमध्ये 2 स्पेशल टाईपच्या लिम्फोसाइट्स प्रेझेंट असतात, त्या करत असतात. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द प्रायमरी अँड सेकंडरी इम्यून रेस्पॉन्सेस आर carried out with the help of 2 special types of lymphocytes present in our blood. मग त्यामध्ये आता खाली पाहूया त्यामध्ये कोणत्या त्या. सेकंड, these 2 types of lymphocytes such as B lymphocytes and T lymphocytes. मग ज्या 2 स्पेशल टाईपच्या ज्या लिम्फोसाइट्स असतात आपल्या ब्लडमध्ये, जे काय करतात प्रायमरी आणि सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स कॅरिड आउट करण्याचं काम करतात, त्या कोणत्या 2 असतात तर एक बी लिम्फोसाइट आणि दुसरी असते टी लिम्फोसाइट्स. म्हणजेच त्यामध्ये परत एकदा लिम्फोसाइटमध्ये फर्स्ट पॉईंट काय, द प्रायमरी अँड सेकंडरी इम्यून रेस्पॉन्सेस आर कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ 2 स्पेशल टाइप्स ऑफ लिम्फोसाइट्स प्रेझेंट इन आवर ब्लड. सेकंड पॉईंट, these 2 types of lymphocytes such as B lymphocytes and T lymphocytes, 2 ह्या स्पेशल टाईपच्या काय आहेत लिम्फोसाइट्स आपल्या ब्लडमध्ये असतात, त्या प्रायमरी आणि सेकंडरी इम्युन रेस्पॉन्स कॅरिड करण्याचं काम करतात. त्या आता एक एक पाहू. त्यामध्ये बी लिम्फोसाइट्स, मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बी लिम्फोसाइट्स मधला फर्स्ट पॉईंट, बी लिम्फोसाइट्स प्रोड्यूस अँड आर्मी ऑफ प्रोटीन्स. बी लिम्फोसाइट ज्या ब्लडमध्ये असतात त्या काय प्रोड्यूस करण्याचं काम करतात तर प्रोटीन्सची आर्मी तयार करतात. आर्मी थोडक्यात मराठी मिनिंग आपण काय म्हणतो, फौज. प्रोटीनची फौज तयार करण्याचं काम कोण करत असतं तर बी लिम्फोसाइट्स आपल्या ब्लडमध्ये. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, बी लिम्फोसाइट्स प्रोड्यूस अन आर्मी ऑफ प्रोटीन्स. सेकंड पॉईंट, these proteins produced in response to pathogens into our blood fight with them. मग त्यामध्ये हे जे प्रोटीन्स असतात आर्मी तयार झालेले हे प्रोटीन्स प्रोड्यूस होतात कशाच्या साहाय्यानं, इन रेस्पॉन्स टू पॅथोजेन्स. ज्यावेळी त्या पॅथोजेन्सला ते रेस्पॉन्स देतात आणि आपल्या ब्लडमध्ये ते त्यांच्या विरुद्ध काय करत असतात, फाईट देतात, त्याचवेळी ते प्रोड्यूस काय होतात, प्रोटीन्स प्रोड्यूस होतात. म्हणजेच त्यांची आर्मी प्रोड्यूस होते. म्हणजे सेकंड पॉईंट, दीज प्रोटीन्स प्रोड्यूस इन रेस्पॉन्स टू पॅथोजेन्स इन टू आवर ब्लड फाईट विथ देम. त्यांच्याबरोबर फाईट, कोणाबरोबर, पॅथोजेन बरोबर फाईट केल्यानंतर त्यांच्या रेस्पॉन्समधून प्रोटीन्स प्रोड्यूस होतात आणि त्यांची जी होते ती आर्मी तयार होते. थर्ड पॉईंट, दीज प्रोड्युस्ड प्रोटीन्स आर कॉल्ड अँटीबॉडीज. आणि हे जे आर्मी तयार झालेली असते प्रोटीनची, त्या प्रोटीन तयार होण्याच्या आर्मीलाच किंवा प्रोटीन तयार होण्यालाच काय म्हणतात तर अँटीबॉडीज. म्हणजेच या प्रोटीन्सला काय म्हणतात, अँटीबॉडीज. हे कधी तयार होतात, फाईट अगेन्स्ट पॅथोजेन. पॅथोजेनच्या विरुद्ध त्यांनी लढाई केल्यानंतर हे प्रोटीन्स प्रोड्यूस होतात आणि त्यांची आर्मी प्रोड्यूस होते.
त्यावेळी त्याला काय म्हणतात, अँटीबॉडीज. म्हणजेच त्यामध्ये बी लिम्फोसाइट्समध्ये काय पाहणार आहे आपण किंवा काय पाहिलं, फर्स्ट पॉइंट, बी लिम्फोसाइट्स प्रोड्यूस अन आर्मी ऑफ प्रोटीन्स. सेकंड पॉइंट, these proteins produced in response to pathogens into our blood fight with them. आणि थर्ड पॉइंट, these produced proteins are called antibodies. आता नेक्स्ट पाहूया टी लिम्फोसाइट्स. मग यामध्ये आता पहा, फर्स्ट पॉइंट, व्हेन टी लिम्फोसाइट्स कम इन कॉन्टॅक्ट विथ अँटीजेन्स टू फॉर्म क्लोन ऑफ टी सेल्स. ज्यावेळी टी लिम्फोसाइट्स अँटीजेनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळी ते काय करत असतं, क्लोन ऑफ टी सेल्स प्रोड्यूस किंवा फॉर्म करण्याचं काम करतं. क्लोन तुम्हाला माहीत आहे, क्लोन म्हणजे हुबेहूब हाय अशा टी सेल्स तयार करतं. म्हणजेच फर्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलंय टी लिम्फोसाइटच्या, व्हेन टी लिम्फोसाइट्स कम इन कॉन्टॅक्ट विथ अँटीजेन्स टू फॉर्म अ क्लोन ऑफ टी सेल्स. ज्यावेळी टी लिम्फोसाइट्स अँटीजेनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळी हुबेहूब क्लोन ऑफ टी सेल्स म्हणजे हुबेहूब परत तसल्याच टी सेल्स तयार करतात. सेकंड पॉइंट, दीज क्लोन्स आर सिमिलर बट परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. हे जे क्लोन्स तयार झालेले असतात दिसताना स्ट्रक्चर सिमिलर बट फंक्शन्स डिफरंट. स्ट्रक्चर सिमिलर जरी दिसत असेल तरी फंक्शन्स त्यांचे काय असतात, डिफरंट. म्हणजे सेकंड पॉइंटमध्ये दीज क्लोन्स आर सिमिलर बट परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. थर्ड पॉइंट, टी लिम्फोसाइट्स हॅज 4 टाइप्स ऑफ क्लोन्स सच ॲज. मग टी लिम्फोसाइट्स 4 वेगवेगळ्या प्रकारचे क्लोन्स तयार करतं. स्ट्रक्चर सिमिलर बट फंक्शन्स डिफरंट असे 4 क्लोन तयार करतं. म्हणजेच थर्ड पॉइंट, टी लिम्फोसाइट्स हॅज 4 टाइप्स ऑफ क्लोन्स सच ॲज. आता एक एक पाहूया. त्यामध्ये अगोदर पहिल्यांदा त्या टी सेल्स पाहूया टाईप. फर्स्ट, हेल्पर टी सेल्स. सेकंड, किलर टी सेल्स किंवा त्याला काय म्हणतात, सायटोटॉक्सिक टी सेल्स. थर्ड, सप्रेसर टी सेल्स. आणि फोर्थ, मेमरी टी सेल्स. ह्या 4 टाईपचे क्लोन आहेत. म्हणजे स्ट्रक्चर इज सिमिलर बट फंक्शन्स आर डिफरंट. ह्या 4चं स्ट्रक्चर सिमिलर असतं पण फंक्शन्स डिफरंट असतात. मग त्यामध्ये फर्स्ट, हेल्पर टी सेल्स. सेकंड, किलर और सायटोटॉक्सिक टी सेल्स. थर्ड, सप्रेसर टी सेल्स. अँड फोर्थ, मेमरी टी सेल्स. त्यामध्ये आता एक एक पाहूया. फर्स्ट, हेल्पर टी सेल्स. हेल्पर टी सेल्स म्हणजेच थोडक्यात मदत करण्याचं काम जे करतात त्या टी सेल्स. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, इट प्रोड्यूस अ सबस्टन्स कॉल्ड लिम्फोकाइन्स. हेल्पर टी सेल ज्या असतात त्या प्रोड्यूस काय करतात तर एक सबस्टन्स प्रोड्यूस करतात. त्याचं नाव काय, लिम्फोकाइन्स. म्हणजेच हेल्पर टी सेलचं पहिलं काम काय, इट प्रोड्यूस अ सबस्टन्स कॉल्ड लिम्फोकाइन्स. सेकंड त्यामध्ये पॉइंट, लिम्फोकाइन्स परफॉर्म्स सम फंक्शन्स such as proliferation of other T cells, stimulation of B lymphocytes and attraction of macrophages etc. मग लिम्फोकाइन्स त्यामध्ये सबस्टन्स प्रोड्यूस झाला की लगेच तो त्याची कामं करायला सुरुवात करतो. परफॉर्म सम फंक्शन्स. त्यामध्ये कोणती कामं ते करत असतं, प्रॉलिफरेशन ऑफ अदर टी सेल्स. म्हणजेच ज्या इतर टी सेल्स आहेत त्यांचा नंबर इन्क्रीज करणं. प्रॉलिफरेशन म्हणजे काय, इन्क्रीजिंग द नंबर. म्हणजेच अदर टी सेलचा नंबर इन्क्रीज करणं. स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट्स. बी लिम्फोसाइट जे आहेत त्यांना उत्तेजित करणं हे काम करतं. नंतर अट्रॅक्शन ऑफ मॅक्रोफॅजेस म्हणजेच सेरेओलार कनेक्टिव्ह टिश्यूमधले जे मॅक्रोफॅजेस आहेत त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन निर्माण करणं. म्हणजे सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, लिम्फोकाइन्स परफॉर्म्स सम फंक्शन्स such as proliferation of other T cells, stimulation of B lymphocytes, attraction of macrophages etc. म्हणजेच परत एकदा, फर्स्ट, हेल्पर टी सेल्स. फर्स्ट पॉइंट, इट प्रोड्यूस अ सबस्टन्स कॉल्ड लिम्फोकाइन्स. सेकंड, लिम्फोकाइन्स परफॉर्म सम फंक्शन्स
such as proliferation of other T cells, stimulation of B lymphocytes, attraction of macrophages, etc. आता सेकंड, किलर और सायटोटॉक्सिक टी सेल्स, मारणाऱ्या त्यांना काय म्हणायचं, किलर किंवा सायटोटॉक्सिक टी सेल्स. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, इट डायरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय इन्व्हेडिंग मायक्रोब्स, इन्फेक्टेड बॉडी सेल्स अँड कॅन्सर सेल्स. मग ह्या किलर टी सेल ज्या असतात ह्या डायरेक्टली अटॅक करतात. कुणावर अटॅक करतात तर इन्व्हेडिंग, आपल्या बॉडीत जे मायक्रोब्स घुसलेले असतात, इन्व्हेड झालेले असतात, त्यांच्यावर डायरेक्ट अटॅक करणं आणि त्यांना डिस्ट्रॉय करणं. ज्या मायक्रोब्स आपल्याला काय करतात, आपल्या बॉडीमधल्या ज्या बॉडी सेल्स आहेत त्यांना इन्फेक्शन करण्याचं काम करतात, आणि ज्यांच्यामध्ये कॅन्सर सेल्स आहेत त्या कॅन्सर सेल्स डिस्ट्रॉय करण्याचं काम किलर किंवा सायटोटॉक्सिक टी सेल्स करतात. म्हणजे फर्स्ट पॉइंट, इट डायरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय इन्व्हेडिंग मायक्रोब्स, इन्फेक्टेड बॉडी सेल्स अँड कॅन्सर सेल्स. सेकंड त्यामध्ये पॉइंट, इट बाइंड्स टू इन्फेक्टेड सेल्स अँड सिक्रीट परफॉर्म्स. नंतर ह्या काय करतात तर बाइंड करण्याचं काम करतात, बांधून. कुणाला बांधून ठेवतात तर इन्फेक्टेड किंवा इन्फेक्शन करणाऱ्या सेलला, आणि सिक्रीट त्याच वेळी काय करतात, परफोरिन नावाचा सबस्टन्स. म्हणजे सेकंड पॉइंट, इट बाइंड्स टू इन्फेक्टेड सेल्स अँड सिक्रीट्स परफोरिन्स. थर्ड पॉइंट, परफोरिन प्रोड्यूस अ होल इन इन्फेक्टेड सेल्स. परफोरिन जे असतं ते लगेच प्रोड्यूस काय करतं तर होल तयार करतं, म्हणजे छिद्र पाडतं. ज्या इन्फेक्टेड सेल्स आहेत त्यांना छिद्र पाडतं, म्हणजे थोडक्यात डॅमेज किंवा डिस्ट्रॉय करतं. म्हणजे थर्ड पॉइंट, परफोरिन प्रोड्यूस अ होल इन इन्फेक्टेड सेल्स. आणि फोर्थ पॉइंट, इट ऑल्सो रिलीजेस सेल किलिंग सबस्टन्सेस, सो इट इज कॉल्ड ॲज सायटोटॉक्सिक टी सेल्स. नंतर ह्या काय करत असतात तर रिलीज करण्याचं काम करतात, सेल किलिंग सबस्टन्स, म्हणजेच सेल मारणारे जे सबस्टन्स असे रिलीज करण्याचं काम किलर किंवा सायटोटॉक्सिक टी सेल्स करतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, सायटोटॉक्सिक टी सेल्स. विचारलं व्हाय किलर टी सेल्स कॉल्ड सायटोटॉक्सिक टी सेल्स, तर सरळ सांगायचं काय, इट ऑल्सो रिलीजेस सेल किलिंग सबस्टन्सेस, सो इट इज कॉल्ड ॲज सायटोटॉक्सिक टी सेल्स. समजलं? इथंपर्यंत झालं. आता पुढचा थर्ड, सप्रेसर टी सेल्स. त्यामध्ये एकच पॉईंट आहे, इट सप्रेस एंटायर इम्युन सिस्टीम टू अटॅक ऑन द ओन बॉडी सेल्स. आपल्या जे ओन बॉडी सेल्स आहेत त्यांच्यावर जे अटॅक करतात असे इम्युन सिस्टीम सप्रेस करण्याचं काम कोण करतं, सप्रेसर टी सेल्स. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, इट सप्रेस एंटायर इम्युन सिस्टीम टू अटॅक ऑन द ओन बॉडी सेल्स. नेक्स्ट फोर्थ, मेमरी टी सेल्स. थोडक्यात बघूया, हे काय एवढंही नाही. फर्स्ट, दीज सेल्स प्रिव्हियसली सेन्सिटाइज्ड अँड रिटेन सेन्सिटायझेशन फॉर फ्युचर. मेमरी स्मरण करणारे. मग ह्या ज्या सेल्स असतात प्रिव्हियसली सेन्सिटाइज असतात, पूर्वीपासूनच संवेदनशील असतात, आणि फ्युचरसाठी काय ठेवतात, सेन्सिटायझेशन. म्हणजेच त्यामध्ये दीज सेल्स प्रिव्हियसली सेन्सिटाइज्ड अँड रिटेन सेन्सिटायझेशन फॉर फ्युचर. पुढचं पाहूया, सेकंड टाईप, बी स्मॉल बी, अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स. मग त्यामध्ये अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्समध्ये फर्स्ट पॉईंट, अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स एनगल्फ इन्व्हेडिंग पॅथोजेन्स अँड प्रोसेस अँटीजेन्स. म्हणजेच अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स ज्या असतात त्या एनगल्फ करण्याचं काम करतात, गिळण्याचं. कुणाला, इन्व्हेडिंग, ज्यात घुसलेले बॉडीत पॅथोजेन्स आहेत, आणि प्रोसेस अँटीजेन्स म्हणजे प्रोसेसमधले अँटीजेन्स, ह्यांना एनगल्प करण्याचं काम अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स करतात. सेकंड पॉइंट, प्रोसेस्ड अँटीजेन्स प्रेझेंट ऑन सरफेस अँड इट इज एबल टू कॅरी co-stimulatory signal. These signals are used for activation of helper T cells. आणि प्रोसेस्ड अँटीजेन्स जे प्रेझेंट असतात कशावर, सरफेसवर, त्या काय असतात तर इट इज एबल, सक्षम असतात, त्यासाठी कॅरी को-स्टिम्युलेटरी सिग्नल, सहाय्यक म्हणून जे काय उत्तेजित किंवा उत्तेजन करणारे सिग्नल असतात, उत्तेजित करणारे सिग्नल यांना कॅरी करण्याचं काम प्रोसेस्ड अँटीजेन्स करतात. दिस सिग्नल्स आर युज्ड, आणि ते जे सिग्नल्स असतात उपयोग पडतात कुठं तर ॲक्टिवेशन ऑफ हेल्पर टी सेल्स,
हेल्पर टी सेल्सला ॲक्टिवेट करण्यासाठी. धन्यवाद.